राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर त्या संदर्भात दबाव तंत्राचा वापर सुरू केलेला आहे की त्यांना अटक करू नये, त्यांना त्यातनं निर्दोष त्या ठिकाणी बाहेर काढावं, अशा पद्धतीचा पोलिसांवर त्या ठिकाणी दबाव टाकला जात आहे। परंतु काल शिंदे साहेब सुद्धा खोपोलीमध्ये मंगेशच्या परिवारांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी आले, त्यांना सुद्धा धीर देण्याचं काम शिंदे साहेबांनी केलंय आणि त्या ठिकाणी साहेबांनी सुद्धा जाहीरपणे त्या ठिकाणी सांगितलंय जे आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत या सगळ्या आरोपींना मोका अंतर्गत कारवाई केली जाईल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलंय आणि ही प्रवृत्ती कायमस्वरूपी ठेचून काढली जाईल, फास्ट ट्रॅकवर ही केस चालवली जाईल असं सुद्धा सांगितले। स्पेशल पीपी आपण त्या ठिकाणी नेमण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि या माध्यमातून लवकरात लवकर हे सर्व आरोपी अरेस्ट झाले पाहिजेत। उद्या आम्ही कॅन्डल मार्च करत असताना त्या ठिकाणी आरोपी उद्यापर्यंत अरेस्ट झाली नाही तर मात्र परवापासून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी खोपोली पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी उपोषण करू। जोपर्यंत मंगेशच्या सर्व आरोपींना अटक केली जात नाही तोपर्यंत आम्ही तिथनं हलणार नाही आणि जोपर्यंत ह्या आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही त्या ठिकाणी ठामपणे मंगेशच्या परिवाराबरोबर ठामपणे आम्ही त्याच्याबरोबर शिवसैनिक म्हणून उभे राहू। तर तुम्ही आता बोललात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई होऊ नये म्हणून दबाव आणला जाते पोलिसांवर, तर पोलिसांवर कोणाकडून दबाव येतो? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे काल सुद्धा कर्जतमध्ये त्या ठिकाणी आलेले होते आणि आपण पाहताय की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे झाल्यापासून महाराष्ट्रभर ज्या घटना त्या ठिकाणी घडलेल्या, बीडची संतोष देशमुख हत्याकांड घडलं त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचे सगळे लोक त्या ठिकाणी होते, पण त्याच धनंजय मुंडेला वाचवण्याचं सुनील तटकरे आतोनात प्रयत्न त्यावेळेस करत होते। त्याच्यानंतर आपण पाहिलं की तो सूरज चव्हाण त्यांनी सुद्धा हिंदू संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केलेली होती, त्याला सुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे करतायत आणि आज इथे सुद्धा कर्जतमध्ये सुधाकर घारे, भरत भगत यांना सुद्धा वाचवण्याचं काम सुनील तटकरे त्या ठिकाणी करत आहेत। काल तर इन्व्हेस्टिगेशन पूर्ण न झाले असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की या सुधाकर घारेचा कोणताही हात नसू शकणार असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि मग हे सगळं कृत्य जे सुनील तटकरे या ठिकाणी दबाव तंत्राचा वापर करून करत आहेत, खरं तर हे ज्या सगळ्या जर आपण महाराष्ट्रातल्या केसेस पाहिल्या तर आमच्या रायगडमध्ये सुद्धा सुनील तटकरेच्या रूपाने आका तयार झालाय की काय असं आता आम्हाला त्या ठिकाणी वाटायला लागलेलं आहे। आणि म्हणून आम्ही सगळेच आमदार, मी सगळ्या आमदारांशी आमच्या शिवसेनेच्या चर्चा करतोय की आम्ही सगळेच आपण या 2 दिवसामध्ये आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी भेटणार आहोत, उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना भेटणार आहोत आणि यांच्या सगळ्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे असं आम्ही त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी सांगणार आहोत।